नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:38 ते 9:14 आणि यमगंड काळ सकाळी 10:50 ते 12:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल, रवीबरोबर केंद्रयोग करेल, बुधाबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतला मंगळ आणि तुमच्याच राशीतला रवी आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर केंद्रयोग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण आजचा दिवस आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. काही मनाजोगत्या गोष्टी न घडल्यामुळे थोडासा तणाव जाणवेल आणि त्यामुळे स्ट्रेससुद्धा जाणवू लागेल. काळजी घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाचा तोल ढळू देऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा थोडेसे तिखट होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि व्ययातला रवी हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कामाचा हुरूपसुद्धा चांगला राहील. कामाचा हुरूपसुद्धा दांडगा राहील. आजच्या दिवशी काही तुम्हाला लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे भविष्याशी संबंधित अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी होतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची करण्याकडे कल राहील. मात्र थोडासा स्ट्रेस जाणवू शकेल येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातला मंगळ आणि लाभातला रवी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं काढू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनामुळे घडू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामं किंवा आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे.
तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातला रवी हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं या गोष्टी दिसून येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्यामुळे टोक हे प्रसंग गाठू शकतील. तुमच्या वैवाहिक जीवनात सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातला मंगळ आणि भाग्यातला रवी हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी तुमची मानसिकता ही थोडीशी वेगळी दिसून येईल. नकारात्मक मानसिकता दिसून येईल. कामं तुमची वेळेवर पूर्ण न होणं, त्यामुळे स्ट्रेस येणं, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे व्यक्ती व्यवस्थित न वागणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्याचा परिणाम मानसिकतेवरती होऊन संपूर्ण दिवस हा थोडासा अशुभ फलदायी होऊ शकेल. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसेल. मानसिकता सुद्धा चांगली दिसून येईल. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. काळजी घ्या. गर्भवती महिलांनी खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क आजच्या दिवशी करू नका किंवा छोटे ट्रेड झटपट फायद्याच्या मागे लागू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातला मंगळ आणि षष्ठातला रवी हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस धावपळीचा राहील, घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यातले एनर्जी लेवल सुद्धा जबरदस्त दिसून येईल. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा महत्त्वपूर्ण निर्णय यापासून लांब राहणं अत्यंत आवश्यक राहील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे षष्ठातला रवी आणि
पंचमातला रवी आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर केंद्रक सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी जास्त होतील, त्या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जरी ट्रेड करत असाल तर थोडंसं लक्ष देऊन ट्रेड करणं, निर्णय घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातला मंगळ आणि चतुर्थातला रवी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा कल राहील. तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे वगैरे होऊ शकतील. छोट्या-मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाऊ शकेल. काळजी घ्या. नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. मात्र काही तुमची कामं मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्ती आणि वैवाहिक जोडीदार यांच्यावर वादविवादाचे प्रसंग थोडेसे वरचेवर दिसून येतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आजचा दिवस फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कामं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारच्या निगेटिव्ह भावना जास्त प्रमाणात जाणवतील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भातले निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे द्वितीयातला रवी आणि पंचमातला मंगळ हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस तसा पाहिला तर उपयुक्त राहील. आर्थिक काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे खर्च वगैरे जास्त होऊ शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत मीन राशीच्या त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.